2004 ते 2014 अशी सलग 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान पद भूषवलं होतं. अगदी अचानकपणे त्यांची नियुक्ती करण्यात आली म्हणून त्यांना ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर सुद्धा म्हटलं जातं. परंतु त्यांनी नंतर कार्यकाळातून दाखवून दिलं, त्यांच्या कामातून दाखवून दिलं की ते ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर नक्कीच नव्हते. नियतीने हे लिहिलं होतं कारण भारताचा विकास करायचा होता आणि भारताचा विकास करण्यासाठीच माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या हातात सूत्र दिली गेली होती आणि त्यांनी अगदी योग्य रीतीने सांभाळली होती. जागतिकीकरण त्यांनी केलं, अर्थव्यवस्था भारताची त्यांनी खुली केली, अनेक त्यांनी महत्त्वाचे करार केले, परराष्ट्रीय धोरण त्यांनी राबवलं, परराष्ट्रासोबत भारताचे आंतरराष्ट्रीय संबंध जे आहेत ते त्यांनी दृढ केले आणि यासोबतच त्यांनी भारतातील अगदी तळागाळातील प्रत्येक वंचित घटकाचाही विचार केला होता. त्यांनी 2004 ते 2014 मध्ये जेव्हा ते पंतप्रधान होते त्यावेळी 14 कोटी नागरिक जे आहेत, 14 कोटी लोकसंख्या जी आहे भारताची ती दारिद्र्य रेषेच्या बाहेर आली होती. इतकं महत्त्वाचं योगदान त्यांनी दिलं होतं. शिक्षण क्षेत्रात सुद्धा त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अनेक महत्त्वाचे नेते आपण पाहतोय, भाजपचेच नाहीत तर काँग्रेसचेही महत्त्वाचे नेते आणि सगळ्याच सर्व पक्षांचे महत्त्वाचे नेते देशभरातून या ठिकाणी दाखल झालेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही क्षणापूर्वीच आले. त्यांच्या बाजूला आपण पाहतोय राजनाथ सिंग बसलेले आहेत, अमित शाह आहेत, JP नड्डा सुद्धा आहेत आणि याच वेळी जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आले तेव्हा सोनिया गांधी सुद्धा त्या ठिकाणी आल्या आणि त्यांनी सुद्धा आपली आदरांजली माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांना अर्पण केलेली आहे. अनेक किस्से त्यांच्याबद्दल सांगितले जातात. जेव्हापासून ते आजारी होते, राजकारणातून जरी ते बाजूला आले असले तरी सुद्धा प्रत्येक गोष्टीत त्यांनी मार्गदर्शन हे नेहमीच करत राहिले. 2014 नंतर ते निवृत्त झाले. म्हणजे 2014 नंतर जेव्हा सरकार गेलं होतं ते विरोधी पक्षाच्या बाकावरती गेले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी सरकारमधील नेत्यांना अनेक महत्त्वाच्या ठिकाणी आणि गरज पडेल त्यावेळी मार्गदर्शन करणं नक्कीच सोडलं नव्हतं. अगदी कोविड काळाबद्दल सांगायचं तर कोविडमध्ये सुद्धा त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं होतं आणि काही धोरणात्मक गोष्टी सुचवल्या होत्या. त्यावेळी व्हॅक्सिन किती गरजेची आहे हे त्यांनी सांगितलं होतं आणि व्हॅक्सिनचा साठा हा शिल्लकचा असावा हे का गरजेचं आहे हे सुद्धा त्यांनी आपल्या पत्रामध्ये नमूद केलं होतं. अशा प्रकारे एक जागरूक नेता म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहिलं गेलं. जरी ते राजकारणात अगदी ॲक्सिडेंटली आले असले आणि प्राध्यापक म्हणून, अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांनी काम केलं असलं, राजकारणात अनपेक्षितपणे त्यांची एंट्री झाली असली, त्यांचं येणं झालं असलं तरी सुद्धा एक उत्तम राजकारणी म्हणून त्यांनी स्वतःला नेहमीच आणि वेळोवेळी त्यांनी स्वतःला सिद्ध करत ते राहिले. अशाच या एका उत्तम राजकारणाच्या एका मोठ्या अर्थभास्कराचा आज त्याला अखेरचा निरोप दिला जातोय. आपण पाहतोय मल्लिकार्जुन खरगे सुद्धा या ठिकाणी आले आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष काँग्रेसचे. त्यांनी सुद्धा अखेरचा निरोप यांना दिला आहे. एका फळीतले खरं तर हे संपूर्ण नेते आहेत. अनेक काँग्रेसला मोठे महत्त्वाचे दिग्गज नेते लाभले आणि त्याच फळीतल्या एका ज्येष्ठ नेत्याला आज अंतिम निरोप दिला जातोय. शेवटची आदरांजली या एका अर्थसूर्याला आपण म्हणू शकतो की त्यांना दिली जाते आणि खूप महत्त्वाचे नेते मंडळी, सगळे चेहरे आपण पाहतो या ठिकाणी आले आहेत. इतकं मोठं योगदानच माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंगांचं भारताच्या विकासामध्ये राहिलं आहे म्हणून आज त्यांचा शेवटचा त्यांना निरोप देताना सुद्धा दिग्गज नेते या ठिकाणी आले आहेत. खूप महत्त्वाचं प्रबोधन त्यांनी भारतवासियांना केलं होतं. नागरिकांचं जीवनमान उंच करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी काम करत राहिले. आपल्या अभ्यासातून त्यांनी अभ्यासाचा उपयोग कसा भारताच्या नागरिकांसाठी होईल हे त्यांनी केलं. संयुक्त राष्ट्रासोबत सुद्धा त्यांनी काम केलं. संयुक्त राष्ट्रासोबत काम करत असताना जेव्हा त्यांना भारतातून
ऑफर आली होती प्राध्यापक होण्याची, त्यावेळी त्यांनी हसत खेळत ही ऑफर स्वीकारली होती आणि ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणून सुद्धा रुजू झाले होते. खरं तर संयुक्त राष्ट्रासोबत काम करणं हे कितीतरी मोठ्या अर्थतज्ञांचं आयुष्यभराचं स्वप्न असतं, परंतु हे इतकं मोठं स्वप्न जेव्हा ते तिथे कार्यरत होते, संयुक्त राष्ट्रासोबत काम करत होते, अगदी काही क्षणात त्यांनी आपल्या मायदेशासाठी इतकी मोठी संधी सोडून दिली आणि हसत खेळत ते दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आले. प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं. हे त्यांच्या साधेपणाचं आणि तितक्यात उच्च विचार असण्याचं आणि एक सच्चा देशभक्त असण्याचंच उदाहरण आपण पाहू शकतो.